महाराष्ट्र चौफेर न्यूज. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य, कृषी प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत. महाराष्ट्र चौफेर न्यूज. बीड लोकसभा बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई कवाडी गट शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहनराव काका, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या भागातले नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, स्टेजवर उपस्थित असणारे बाबूरावजी पोटभरे साहेब, अशोकरावजी इंगे, अरुणराव इंगळे, दयानंदजी स्वामी, श्रीहरी मोरे, जयदत्तजी नरवडे, कचरू खळगे, मनोहर डाके, नारायणराव होके, जयसिंग भैया, आत्माराम भिसले, सचिन डोंगरे, दत्ता कांबळे, राजेश घोडे, बळीरामजी ढगे, भगवानराव कदम, हरिभाऊ सोळंके, अशोकराव ढग, त्याचबरोबर या भागातले इथं उपस्थित असणारे विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, त्यांचे सहकारी, उपस्थित शेतकरी बंधू, युवक मित्र आणि पत्रकार बंधूंनो, बजरंग सोनवणेंनी भाषण करत असताना सांगितलं, मला येडी कळती, पास कळतं, पण मला फक्त ऋण कळतं. कारण या सरकारला त्याच्याशिवाय दुसरी भाषा कळत नाही. साधारण 22-23 दिवस झाले मित्रो, लोकसभेची निवडणूक झाली. या मराठवाड्यात प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, प्रधानमंत्र्यांच्या 2 सभा झाल्या, मुख्यमंत्र्यांच्या 4 सभा झाल्या आणि पहिलीवर मंत्री मराठवाड्यात तर कायम प्रचाराच्या निमित्ताने इथं आपल्याला पाहायला मिळतात. 22 दिवस झाले प्रचार सुरू, लोकसभेची निवडणूक लागू. तुम्हाला असं कुठे ऐकायला मिळालं का मित्रो की एखाद्या सभेत माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री अथवा मंत्री महोदयानं या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानं, या जिल्ह्याच्या खासदारानं अथवा या तालुक्याच्या आमदारानं कुठेतरी या 1 वर्षातला हा इतका भयंकर दुष्काळ आहे, या दुष्काळाच्या संदर्भात, शेतीच्या प्रश्नांच्या संदर्भात बोलताना यापैकी कुणाला कुणी ऐकलंय का? आमदार बोलत नाहीत, पालकमंत्री बोलत नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री बोलत नाहीत, इतर मंत्री बोलत नाहीत, प्रधानमंत्री मराठवाड्यात येतात. मित्रो, या 100 वर्षात जर म्हणलं तर अतिशयोक्तीचे भाग ठरणार नाही. वडीलधाऱ्या लोकांना, 85-90 वर्षाच्या लोकांना, घरी आईवडिलांना विचारा की असा दुष्काळ यापूर्वी आपण कधी अनुभवला का? कधी तशी परिस्थिती आली नाही. खरीप गेला, रब्बी गेला, पूर्णतः शेतकरी उद्ध्वस्त होत असताना खुल्या डोळ्यानं आजची निवडणूक गृहीत धरून जणू काय या लोकांचं आपल्याला काही घेणं देणं नाही, या संदर्भातली साधी चर्चाही करताना कुठं दिसले नाही. या भागातल्या लोकांना अनेक वेळेस पाण्यासाठी आंदोलन करताना मी पाहिलं. रस्त्यावर आले, थेट नदीच्या पात्रात बसले, गोदावरी नदीच्या पात्रात बसले की गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडा, जनावराला पाणी पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष ठरतंय. या लोकांना आंदोलन केली. थेट मराठवाडा खोऱ्याच्या तिथं त्या कार्यालयाच्या समोर, ईडीच्या कार्यालयासमोर तिथं जाऊन बसले, गोदावरी खोरे कार्यालयाच्या समोर. परंतु या संदर्भात कुणी तुम्हाला दिलासा देणारा भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा कुणीतरी नेता आला का? कुणी आला? त्यांना घेणं देणं नाहीये मित्रो. तुमची शेती उद्ध्वस्त होऊ ना तर तुमचं खरीपाचं पीक निघून जाऊ, अथवा तुम्हाला रबीत काही पदरात पडो का नको, या लोकांना काही घेणं देणं नाही. आणि त्याच्यामुळं मी म्हणलं, बजरंगला जे कळतं ते मला कळत नाही, मला फक्त रुग्ण कळतं. त्याच्यामुळेच मी म्हटलं मित्रो, या लोकांना जी भाषा कळती त्या भाषेतच आपण बोललेलं पाहिजे. मित्रो, ही वेळ आलेली आहे. 6 एप्रिल निघून गेली. 6 एप्रिल
दांड तासला का, बाण तासला का, जनावराला पाणी दिलं का, वैरण कापली का, गोटा नीट केला का, शेण उचललं का, हे सगळं आपण हिशोब करतो आणि पुढचं साल देतो. 6 तारखेचा आपला हिशोब झाला. आता राहिलेला 18 तारखेचा हिशोब. आपल्याला हिशोब करावा लागणार आहे की या खासदारांनी तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी तुम्हाला किती वेळ दिला. मी अतिशयोक्तीचं म्हणून बोलणार नाही. इथलचे 100 लोकांनी आतापर्यंत बजरंगला फोन केला असेल. 100 लोकांनी काही ना काहीतरी कामासाठी बजरंगला फोन केला असेल. तुमची कुणाची हिंमत आहे का खासदाराला फोन करायची? हात वर करा बरं, कुणाची हिंमत आहे खासदारांना फोन करायची? तुमची कुणाची हिंमत आहे का पालकमंत्र्याला फोन करायची? तुम्ही पालकमंत्र्याला बोलू शकत नाही, खासदाराला बोलू शकत नाही. पण हा तुमच्या आमच्यातला सामान्य कुटुंबातला बच्चन, ज्याची उमेदवारी भरल्यानंतर या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्याची अवकात काढली की तिची अवकात आहे का आमच्या समोर उभा राहायची. या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगितलं याची काय हिंमत आहे आमच्या समोर उभा राहायची. या शेतकरी कुटुंबातल्या, सामान्य कुटुंबातल्या माणसाला जर निवडणूक लढवण्याचे अधिकार नाहीयेत तर माफ करा मित्र, तुम्ही शेतकरी कुटुंबातले राहणार आहेत, तुम्हाला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार राहणार नाही भविष्यात. आणि म्हणून उद्याच्या 18 तारखेला हिशोब करावा लागणार आहे. आणि आपला हिशोब साधा सरळ हिशोब आहे. तो हिशोब आहे की आमच्या शेतकरी वर्गातल्या लोकांसाठी तुम्ही काय केलेलं आहे, काय नाही. तुम्ही म्हणले होते की 1.5 पट भाव शेतीमालाच्या संदर्भात देण्याची घोषणा ही तुमची होती. आज बाजरी असेल, ज्वारी असेल, गावरान बाजरी 4,500 पर्यंत गेली, ज्वारी 3,500 पर्यंत गेली, गहू 2200, 2500, 2600 पर्यंत गेलेला आहे, सोयाबीन 2200 पर्यंत गेला आणि नेमकं कापूस आज 6,500 पर्यंत गेला. कुणाकडे इथं बाजरी गावरान शिल्लक आहे का? ज्वारी शिल्लक आहे का? गहू शिल्लक आहे का? आणि 6,500 रुपयाने टाकायला कापूस कुणाकडे शिल्लक आहे का? आमचे खळे रिकामे झाले, तुमचे भाव वाढले. आमच्या खळ्यात धान आलं, तुमचे भाव मातीत आले. हे धोरण कुणाचं आहे? हे धोरण या सरकारचं आहे. आणि हे धोरण जर काही या सरकारचं असेल, व्यापाऱ्याचे पैसे खिसे जर काही भरायचे असतील तुम्हाला, तर मित्रो यांचा सांभाळ तरी किती दिवस करायचा? कालच्या वर्तमानपत्रात वाचलं, पालकमंत्र्यांनी सांगितलं, मला लोक विचारतात की 5 वर्ष मी काय केलं. कालच्या वर्तमानपत्रात आलं की मी 5 वर्ष खड्डे बुजवले. 5 वर्ष काय केलं? खड्डे बुजवले. तुम्ही खड्डे बुजवले, 1-2 शिल्लक आहेत. काय करायचं आपल्याला 18ला? 2-3 खड्डे शिल्लक आहेत. काय करायचं? एका खड्ड्यात कोण? दुसऱ्या खड्ड्यात खासदाराची बारी. आणि तिसरं खड्डे शिल्लक ठेवा, 3 महिन्यांनी त्याची बारी यायची. 3 खड्डे शिल्लक ठेवा बाई, तुम्ही बुजवू नका म्हणा. आमचं काय नशीब असेल ते होईल. काय नाही हो, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता, जिल्ह्यातली सत्ता, तालुक्यातली सत्ता तुमच्या बरोबर काय करू शकत नव्हता. माजलगाव तालुक्याला कदाचित ती झळ लागत नसेल. जुने आमचे बापदादाचे अगोदर म्हणायचे माजलगाव सारखी सुपीक जमीन नाही. आणि जुन्या काळात ज्यावेळेस सोयरिकी व्हायच्या त्यावेळेस पुरी बाळींचे अधिक सोयरिकी हे तुमच्या माजलगाव तालुक्यात व्हायच्या. त्याचं कारण असं की सुपीक जमीन, शेती चांगली, व्यवहार चांगले आणि त्याच्यामुळे या भागात सोयरिकी सुद्धा जास्त व्हायच्या. म्हणून या भागातल्या लोकांना कदाचित तिची अधिकची झळ लागली नसेल. तालुका वाढला, आपल्या भाषेत तालुका पांगला, पार वडवणीपर्यंत गेला आणि तिकडे डोंगरात गेला. त्या डोंगरातल्या वडवणीच्या पलीकडच्या लोकांना वडवणी तरी कुंडली का आलेले आहे. हे बीड तालुका असेल, गेवराईतला काही भाग असेल, आष्टी, पाटोदा, केज या भागात प्रचाराला सुद्धा जायची हिंमत व्हायना. इतकी रखरख लागायला गेली. वाकून पाहिलं तर नम्रच्या नम्र उजाड पडलेले आहेत. आमचं म्हणणं नाहीये की हे तुमच्यामुळे झालं, हा दुष्काळ तुमच्यामुळे झालं, हे आमचं म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं फक्त एक आहे, एकदा तरी आम्हाला विचारा रे बाबांनो कसं चाललंय. एकदा विचारा की कसं चाललंय, व्यवस्थित चाललंय का. तुमच्या समाधान करता एकदा विचारा आमच्या तब्येतीचं काय चाललंय, आमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाचं काय चाललंय, मायबापाच्या दुखण्याचं काय चाललंय, तुझ्या पोरीचं लग्न होणार होतं ते तरी व्यवस्थित झालं का, एकदा फक्त विचारा. एवढंच म्हणणं आहे. आम्ही तुम्हाला त्रास देणारी जमात नाहीये आमची. आमची जमात, आमचं रक्त एकच आहे, ती शेतकऱ्याची जात आहे, शेतकऱ्याची जमात आहे आमची.
अरे आम्ही तुम्हाला तुमच्या ताटातलं विचारणार नाही की मौना पोटाला चिमटा लावू, पण तुमच्या ताटात कोरभर भाकर टाकूत आम्ही, ही आमची जात आहे. अरे पण एकदा तर विचारा नाही यार, कुणीच विचारायचं नाही. जणू आम्हाला लेकरं बाळ नाहीत, आम्हाला लेकी बाळी लग्नाच्या नाहीयेत, आमच्या बापजाद्याचं दुखणं जणू काय आम्हाला नाही. जे काय ते सगळं तुम्हाला असं जर काय तुमचा समज होत असेल आणि उजाड डोळ्यानं आमच्या संसाराची राख रांगोळी होत असताना तुम्ही जर काय पाहणार असताल तर माफ करा हो, आम्हाला आमच्या कर्तव्याची आठवण येऊ लागलेली आहे. भरभरून दिली तुम्हाला जोडी, काल भरभरून दिली, त्याच्या अगोदर भरभरून दिली. 15 वर्ष भारतीय जनता पक्षाला या बीड जिल्ह्यानं भरभरून झोळी भरून दिलं. आज वेळ आलेली आहे त्या सगळ्या झोळी दिल्या, त्या झोळीतल्या मताचा हिशोब करायची वेळ आलेली आहे. मित्रो, माझं म्हणणं फक्त एक आहे की तुमच्याकडचं मी सांगणार नाही, पण या बीड जिल्ह्यातला चांगला पाऊस पडून सुद्धा 30% क्षेत्र आपलं शिल्लक राहील. लोक नावमेद झालेत. पेरायचं तरी कसायचं, कशाला पाणी तरी कशाला घालायची, औषध तरी कशाला घालायचा, खताचा डोस कशाला द्यायचा. जर निसर्गाची परत अवकृपा राहिली तर लेकी बाळीचं लग्न कुठून करायचं या प्रश्नानं आज शेती शिल्लक राहील. आम्ही म्हणत होतो, सभागृहात बोललो तर अनेक वेळेस, आज जरी नाही तरी अनेक वेळेस म्हणलं की यंदाचा आगुटीच्या अगोदर तुमचं सरकार अजूनही 4 महिने पुढे शिल्लक आहे. एकदा फक्त म्हणा की निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्याला मदत करण्याच्या धोरणाविषयी आम्ही निर्णय करतोय आणि हेक्टरी 25,000 रुपये देऊन एकदा म्हणा 25 नाही 15 द्या, 15त आम्ही समाधान मानायला तयार आहे. कुठं कुणी बोलताना ऐकलं का यांना? शेतीवर बोलताना ऐकलं का? कपाशीवर बोलताना ऐकलं का? गहू ज्वारीवर बोलताना ऐकलं का? खरीपाच्या शेतकऱ्यावर बोलत नाहीत, रबीच्या शेतकऱ्यावर बोलत नाहीत. या बीड जिल्ह्यातल्या 73,000 एकरवर असणाऱ्या फळबागावर सुद्धा हे बोलत नाही. बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, 26 एकरच्या बागा उद्ध्वस्त जाताना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं, त्या बागाचं संपण होताना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. पण या मायबाप सरकारला कुणी सांगावं, आपण बोलायची हिंमत करत नाही. मला वाटतं किमान गप बसून का व्हायना उद्याच्या 18 तारखेला एक मतदान रूपी टोला द्या. ह्यांना एक टोला द्यायचा आहे तुम्हाला. ते सुद्धा आपण इटीडाणू खेळत असताना मामाकडे गावाकडे गेल्यानंतर एकदा जर काय टोला हाणला तर दाणूचं मापानं मोजायचो. एकदा टोला हाणून भागत नाही. आबक दुबक तिबक करून टोला हाणल्याशिवाय बरोबर आहे. हा, आबक दुबक आणि तिबक करून टोला हाणल्याशिवाय नीट होणार नाही. मला आठवतं आपल्याकडे खेळत असताना खेळ बी नसायचे आणि म्हणून त्यावेळेस कोयाचं टेच खेळायचो होतं आपण. दोन्ही कोया लावायचो, त्याला म्हणून असं पाणी टाकून नाही करायचो आणि मोठे एक गष्टीर घेऊन त्याचा फांगळा करायचा असतो. त्याला त्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा उद्या या कोयाच्या टेचाचा फांगळा करायचा आहे, गष्टीर घेऊन करायचा आहे. आपला गष्टीर कोण आहे? बजरंगा. आपला गष्टीर हिरी टोला हाणल्याशिवाय हे नीट होणारे माणसं मला दिसत नाही. त्यांना ही भाषा कळत नाही. आणि म्हणून या सगळ्यांना मला सांगायचं होतं बीड जिल्ह्यातला, जे तुझा एक समज होता, तू शिल्लक राहिलाच ना. तुझा एक समज होता, कोणची वाट तू पेटिली, कोणचा दिवा पेटवला आणि कशाचा चटका बसला तुला देव जाणे. आम्हाला हेच कळत नाही, तू दिवा पेटीलाच करत. 12 महिने दिवे इजवण्याचं काम या जयदत्तने केलं. या जयदत्तने केलं. आम्ही असं म्हणणं ह्याच्याकडे कुठं काय वाट केली, कुणी चटका दिला, 12 महिने दिवे इजवायचं काम केलं ना. हा, आणि पहा नियतीचा झटका कसा असतो. एक गेला, एक आमदार तर दुसरा आला का, त्यांच्यातलाच आला. आपलं का दुखणं त्याच्यात एक गेला, दुसरा आला. 2-3 दिवस थांबा, अजून खंडीभरी यायची. 2-3 दिवस थांबा, घ्या पडा, तिथं सुद्धा अजून बदल व्हायचा आहे. पाहायला लागलाय. मला आता स्टेजवर सांगत होते 2-4 जण, बखळ बदल व्हायचा आहे. चांगली गोष्ट आहे. हे कळत बदल करणारे लोक हे काळाचे पावलं ओळखू लागलेले आहेत. त्यांना कळायला लागलेलं आहे, त्यांना लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही मित्रो. उद्याच्या 18 तारखेला बजरंग सोनवणे एका सामान्य कुटुंबातला माणूस, ज्याला शेती चांगली कळते,
ज्याला ग्रामीण भागातले व्यवहार चांगले कळतात, त्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला आपला लोकप्रतिनिधी करण्याच्या हेतूनं उद्याच्या 18 तारखेला घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून या देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये या देशाच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये काम करण्याची बजरंगला संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी म्हणून इथं आलेलो आहे. बजरंगनं सांगितलं 6 महिन्यात नाही इथे येईल, 2 महिन्यात तिथे येईल. तू निवड नसलेला खर्च नको वाढवू आमच्या मागे. 6 महिन्यात येत जाय, रोजच्या रोज नको जवळ निवार खर्च लागत. 6 महिन्यात येऊन विचारत जाय फक्त आमचं एवढंच म्हणणे आहे. नाही तर परत अजून त्यांच्यासारखं व्हायचं 5 वर्ष ते 5 वर्षाला. पण माझा विश्वास आहे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे, त्याला जाण आणि जाणीव आहे, गांभीर्य आहे. ग्रामीण भागातल्या लोकांच्या संसाराचं जाण आहे, जाणीव आहे, गांभीर्य आहे. हे निश्चितरित्या दिलेला शब्द पाळणारा सोनवणे आहे. आणि म्हणून हा बजरंग जे की मगा बाबूरावजी बोडवरेंनी सांगितलं, बजरंग बली की जय. तुमच्या आमच्या सगळ्याच्या गावात सगळ्याच्या विशीच्या आत हे बजरंग बली आहे. तिथं मारुतीराय तिथं आहे, हनुमंताचं मंदिर तिथं आहे. बजरंगा अशीच थेट रामायण महाभारतापासून तुझं महत्व कायम राहिलेलं आहे. परमेश्वर करो भवानीच्या कृपेनं या उद्याच्या 18 तारखेची निवडणूक, 23 तारखेचा निकालाचं माप तुझ्या पदरात पडावं. हे सामान्यातील अतिसामान्य, सामान्यातील अतिसामान्य मतदाराची प्रामाणिक इच्छा आहे. त्याची केवळ एक आस शिल्लक राहिलेली आहे की किमान हा तरी बजरंग उद्या या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या गेवराई तालुक्यातल्या या दुष्काळी जनतेवर मात करण्याच्या हेतून प्रामाणिकपणानं प्रयत्न कराल, एवढीच एक प्रामाणिक अपेक्षा या बीड जिल्ह्यातल्या सामान्य मतदाराच्या मनी आहे. म्हणून उद्याच्या 18 तारखेला बजरंगाचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्याला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, एवढीच एक विनंती करतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद.